नमस्कार, मी बोलते सुहासिनी नाशिकमधून. मला, आईला आणि माझ्या बहिणीला पर्स घ्यायची होती, तर आम्ही पर्सच्या दुकानात गेलो होतो. तर तिथे इतक्या सुंदर पर्स होत्या सगळ्या, तर आम्हाला सगळ्यांनाच खूप कन्फ्यूज होत होतं. या शॉपचा ॲड्रेस तुम्ही नक्कीच विचाराल. कॉलेज रोडला पंचम म्हणून पर्ससाठी फेमस असं शॉप आहे. तर कॉलेज रोडला जनरली सगळ्यांनाच माहिती आहे, जो आधीचा बिग बाजार होता अगदी त्याच्या समोरच्याच बाजूला हे शॉप आहे. अनेक मटेरियल्सच्या पर्स अवेलेबल आहेत, लेदरच्या आहेत, वेगवेगळ्या आहेत, डिझायनर आहेत, छान छान स्कूल बॅग आहेत, पाहिजे ते आहे. मुलींनाही असं झालं होतं की कुठल्या बॅग्स घ्यायच्या, आम्हालाही बॅग घेऊन द्याव्यात अशी त्यांची इच्छा होती. तर या ब्लॅक कलरची बॅगही मला खूप आवडली होती, पण मला नव्हती घ्यायची, आईला घ्यायची होती आणि बहिणीला शाळेसाठी घ्यायची होती. तर कुठली घेतली आहे तेही नक्कीच मी शेअर करेल. या शॉपमध्ये ना बटवेही खूप सुंदर अवेलेबल आहेत. लग्ना वगैरेमध्ये आपण साडीवरती मॅचिंग असे घेत असतो. बटवे आम्हाला घ्यायचे नव्हते म्हणून मग काही बघितले नाही, पण अतिशय सुंदर होते, बाहेरून दिसत होते. साडीचे कवर्स आपण म्हणजे ठेवण्यासाठी जे कवर्स असतात ना, तेही अवेलेबल आहे तिथे, चांगल्या क्वालिटीचे होते. नंतर ना पर्स पण अगदी छोट्या, हँडबॅग्स पण अगदी मस्तच आहेत मोबाईलसाठी, किंवा आपण सेपरेट असे म्हणजे पैसे आणि मोबाईल वगैरे अगदी छोट्या मोठ्या वस्तूंसाठी ज्या हँड पर्स वापरतो ना, लॅपटॉप बॅग्स याही अतिशय सुंदर अवेलेबल आहेत. गावाला जाण्यासाठी बॅग मस्तच इथे होत्या. नाशिककर तुमच्यापैकी नक्कीच इथे कोणीतरी बॅग घ्यायला नक्कीच जात असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हालाही ज्यातली बॅग कुठली आवडली तेही सांगा. आईला ना ही बॅग आवडली होती, छान होती, मलाही आवडली होती. माझ्याकडे सेम आहे, माझ्या मैत्रिणीने मला ट्रान्सफर झाल्यानंतर गिफ्ट दिली होती. तर ही बॅगची किंमत आहे 2500 रुपये. अगदी मस्तच. आणि ह्या छोट्या छोट्या 1000 रुपये, 800 रुपये, 700 रुपये, 600 रुपये अशा रेंजमध्ये होत्या. बहिणीने ही बॅग घेतली तिच्या शाळेसाठी. लेदरच्याही छान अवेलेबल होत्या. चला परत भेटूया, बाय बाय.